मित्रांनो नमस्कार. माय विजन द हिडन फॅक्ट 2024 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आहोत आकुर्डी स्टेशन, आकुर्डी रेल्वे स्टेशनवर आहोत. आणि हे बघा, हे बुकिंग ऑफिस आहे आकुर्डी रेल्वे स्टेशनचं. आणि इथे समोर ATM आहे, ठीक आहे. आणि हे पार्किंग आहे ते केलेलं, आणि पुढे रेल्वे स्टेशन आहे. ह्या परिसरामध्ये इथे DY पाटील यांचं एज्युकेशन हब आहे. सगळ्या प्रकारचे कॉलेज आहेत, मॅनेजमेंट कॉलेज, आणखी इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे, त्यानंतर आर्किटेक्चरल कॉलेज आहेत. आणि इथे बऱ्याचपैकी विद्यार्थी ये जा करत असतात, प्रवासी येतात. आणि भरगच्च असं भरलेलं स्टेशन आहे हा. आणि आत्ताच नुकतंच येते रेल्वेच्या परिसरातच बुगी वुगी नावाचं हॉटेल सुरू झालं आहे, रेस्टॉरंट ऑन व्हील, ठीक आहे. आता हे रेस्टॉरंट ऑन व्हील याची गरज भासली, पण इथे मी ताथवडेला एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जॉब करतो. आणि इथे जवळपास 2.5 वर्षापासून येतो आहे. तर 2.5 वर्षापासून या स्टेशनवर प्रसाधनगृह नाही, म्हणजे वॉशरूम म्हणतात, मुतारी, साधी मुतारी नाही, टॉयलेटचं तर सोडूनच द्या. आणि याकडे रेल्वे प्रशासन आणि सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आहे. याला काय म्हणावं. हे रेल्वे प्रशासन आणि इथले जे काही असतील लोकप्रतिनिधी हे जागरूक आहेत का? इथे जर एवढे विद्यार्थी येतात, त्या विद्यार्थ्यांच्यात पुरुष विद्यार्थी आहेत, स्त्री विद्यार्थी आहेत. आणि त्या स्त्रियांना, पुरुष तर कुठेही कानाकोपऱ्यात जातील आणि त्यांचं कार्यक्रम आटपून येतील, पण स्त्रियांनी काय करायचं? आज 2.5 वर्षापासून मी बघतोय की इथे कशाची काही सुविधा नाही आहे. कोणी याला गांभीर्याने घेत नाही. प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत, नोकरदार आहेत. त्यानंतर इथे DY पाटील कॉलेज असल्यामुळे दोन्ही बाजूला DY पाटील कॉलेज आहेत स्टेशनच्या. तर तिथे येणारे लेक्चरर्स आहेत, प्रोफेसर आहेत, म्हणजे शिक्षकगण आहेत, यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. तर यावर जरा प्रकाश झोत टाकावा म्हणून मी हा प्रयत्न केला आहे. जर हा विषय आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.